आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी UDAS प्लसवर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट कसे करावे या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेच्या पोर्टलवर सहज इम्पोर्ट करू शकतात। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर आपल्या शाळेमध्ये जर आपल्या वर्गात कोणत्याही इयत्तेमध्ये दुसऱ्या शाळेतून एखादा विद्यार्थी नवीन आला असेल तर अशा विद्यार्थ्याला इम्पोर्ट कसे करावे या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया। यासाठी प्रथमतः गुगलवर आपणास ही UDAS प्लस वेबसाईट सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर क्लिक करून प्रथमतः आपल्याला स्टुडंट मॉड्यूल या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे। यासाठी लॉग इन वर क्लिक करून येथे आलेल्या या डॅशबोर्डमध्ये एंटर युअर युजर नेम येथे आपल्या शाळेचा UDAS नंबर आणि पासवर्ड दिलेला कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यावे। यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेचा महत्त्वाचा डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसतील, शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि 26-27। यापैकी आपल्याला शैक्षणिक वर्ष 2026-27 या टॅबमध्ये काम करायचे आहे, म्हणून या टॅबवर आपण क्लिक करूया। यानंतर आलेल्या हे जे पॉपअप विंडो असतील याला आपण या ठिकाणी क्लोज करणार आहोत। क्लोज केल्यानंतर महत्त्वाचा मेन डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन आलेला विद्यार्थी असतो याला दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट कसे करावे या संदर्भात माहिती पाहत आहोत। यासाठी डाव्या बाजूला भरपूर ऑप्शन आपल्याला दिसतात। या ऑप्शनमध्ये आपण या ठिकाणी स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन नावाचा हा एक टॅब आपल्याला दिसेल। या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक केल्यानंतर खाली लगेच या ठिकाणी काही सब टॅब ओपन झालेले आपल्याला दिसतील। यापैकी आपल्याला इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून हा एक टॅब दिसतो, यावर आपण क्लिक करूया। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चार महत्त्वाचे टॅब आपल्याला दिसतील। बघा, महाराष्ट्र राज्यातूनच आपल्या एखाद्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत आला असेल तर इम्पोर्ट विथिन स्टेट हा पहिला टॅब आपण वापरणार आहोत। जर महाराष्ट्राच्या बाहेरून एखादा विद्यार्थी आलेला असेल तर त्याला इम्पोर्ट करण्यासाठी आपण आउटसाइड स्टेट या टॅबवर क्लिक करून येथून त्याला इम्पोर्ट करणार आहोत। किंवा एखाद्या ड्रॉपबॉक्स मधून आपल्याला त्या विद्यार्थ्याला घ्यायचं असेल तर सरळ ड्रॉपबॉक्स सुद्धा टॅब देण्यात आला आहे, यावर जाऊन सुद्धा आपण त्या ड्रॉपबॉक्स मधून सुद्धा इम्पोर्ट करू शकतो। मात्र आपल्याला एखाद्या दुसऱ्या शाळेमधून त्या पोर्टलवरून आपल्याला आपल्या पोर्टलला घ्यायचं असेल तर आपण पहिला टॅब जो आहे इम्पोर्ट विथिन स्टेट या टॅबमध्ये इथे गो नावाचा टॅब दिसतो, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर हा LC वर लिहिलेला असतो, हा पेन नंबर या ठिकाणी टाकायचा। त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं आणि यानंतर गो वर क्लिक करून आपण त्याला इम्पोर्ट करू शकतो। मात्र त्या विद्यार्थ्याचा जर आपल्याला पेन नंबर माहीत नसेल तर आपल्याला गेट पेन अँड DOB डेट ऑफ बर्थ हा वर टॅब दिसतो, या टॅबवर क्लिक करून आपण या ठिकाणाहून त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि इयर ऑफ बर्थ या माहितीला या ठिकाणी टाकायचं आहे आणि सर्च पेन नावाचा एक टॅब आहे, यावर सर्च करायचं। त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल। यानंतर हा या ठिकाणी जो आपल्याला पेन नंबर दिसेल हा पेन नंबर आपण कॉपी करायचा, आपल्या मास्टरमध्ये लिहून ठेवायचा आणि हाच पेन नंबर कॉपी करून आपण पुन्हा एकदा इकडे क्रॉसचं साइन दिसते यावर क्लिक करून हा पेन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे ही डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर गो या टॅबवर आपण आता क्लिक करूया। गोवर क्लिक केल्यानंतर आपण येथे पाहू शकतो खाली आपल्याला त्या विद्यार्थ्याचं स्टेटस पाहायला मिळतं। लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्टुडंट स्टेटस हे ड्रॉपबॉक्स एंड सेशन ड्यू टू प्रोग्रेशन या पद्धतीने रेड कलर मध्येच आपल्याला स्टेटस दिसलं पाहिजे। जेव्हा अशा पद्धतीचं स्टेटस असेल तरच समजायचं त्या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट करू शकतो। जर या ठिकाणी ग्रीन हिरव्या कलर मध्ये आपल्याला स्टेटस दिसत असेल तर अशा वेळेस लक्षात घ्या, समोरच्या शाळेने त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे, ऍड करणं गरजेचं आहे। जर हिरव्या कलर मध्ये दिसत असेल तर आपल्याला या ठिकाणी स्कूल डिटेल्स म्हणून एक ऑप्शन दिसतो, यावर क्लिक करून तेथे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर मिळेल, त्यावरून आपण त्या शाळेशी संपर्क साधायचा आणि त्या शाळेला विनंती करायची की हा विद्यार्थी आमच्या शाळेत शिक्षणासाठी आला आहे तर या विद्यार्थ्याला तुम्ही ड्रॉपबॉक्स मध्ये टाका। आणि समोरची शाळा जेव्हा ड्रॉपबॉक्स मध्ये टाकेल त्याच वेळी या ठिकाणी या पद्धतीचं स्टेटस आपण पाहतो
असे दिसेल आणि असे दिसेल त्यानंतरच आपण त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी येऊन त्याला इम्पोर्ट करू शकतो। आता या ठिकाणी आपण काय माहिती दिली ते पाहूया। या विद्यार्थ्याला ऑलरेडी ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे म्हणून हा ड्रॉपबॉक्सचा एंड सेशनचा स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। त्याचे या ठिकाणी खाली काही रेकॉर्ड्स आपल्याला दिसत असतील। आता करंट स्कूलिंग स्टेटस त्याची जी शाळा होती ती शाळा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही कारण आपण अजून त्याला ॲड केलेलं नाही। मात्र मागची शाळा कुठली होती ज्या शाळेने त्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे त्या शाळेबद्दल माहिती आपल्याला प्रिव्हियस स्कूलिंग डिटेल्समध्ये दिसते आणि स्कूल कॉन्टॅक्ट जर त्या शाळेला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यावर क्लिक करून आपण त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव आणि मोबाईल नंबर या ठिकाणी मिळवून त्या शाळेला कॉन्टॅक्ट करायचा आणि विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी विनंती करायची। यानंतर या विद्यार्थ्याला ऑलरेडी ड्रॉपबॉक्समध्ये टाकले आहे म्हणून मी या विद्यार्थ्याला आता डायरेक्ट इम्पोर्ट करतो। मी माझ्या शाळेच्या पटावर घेतो। मी यासाठी या विद्यार्थ्याच्या पुन्हा या ठिकाणी डॅशबोर्डला खाली आलो तर येथे पाहू शकतो एक महत्त्वाचा टॅब आपल्याला ॲक्टिव्ह झालेला दिसेल, इम्पोर्ट टू 2026-27। आता इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट क्लास हा इनबिल्ड या ठिकाणी येणार आहे। ज्या क्लासमध्ये आपण त्याला घेणार आहोत तो क्लास या ठिकाणी दिसेल, अर्थात प्रिव्हियस स्कूल 7वी आहे म्हणून या ठिकाणी ऑटो या ठिकाणी 8वी आलेलं दिसेल। फक्त आपल्याला सेक्शन सिलेक्ट करायचं असते। या ठिकाणी मी सेक्शन सुद्धा आपल्या जे काही तुकडी आहे ह्या तुकड्या दिसतात ज्या तुकडीमध्ये आपल्याला त्याला इम्पोर्ट करायचं आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत। त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। डेट ऑफ ॲडमिशन टाकून झाल्यानंतर त्यापुढे आपल्याला इम्पोर्ट नावाचा हा एक टॅब दिसेल, या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा मी इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा हा एक पॉपअप विंडो आपल्याला दिसेल। या ठिकाणी कन्फर्मेशन विचारलं आहे, मी कन्फर्म करणार। कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड। आता इम्पोर्ट झाल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या स्कूल डॅशबोर्डला त्या वर्गाच्या त्या तुकडीमध्ये आपल्याला आलेला दिसेल। सो अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। मी आता पुन्हा या ठिकाणी ओके या टॅबवर क्लिक करतो। अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेत कोणत्याही विद्यार्थी आला असेल तर त्याला गेट पेन अँड DOB येथून त्याचा पेन नंबर मिळवायचा। पेन नंबर मिळवल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून गोवर क्लिक करून पुढील प्रोसेस जी आता मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने करून त्या विद्यार्थ्याला आपल्या वर्गामध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। त्याप्रमाणे इतर जी काही माहिती आहे डॅशबोर्डमध्ये जसं की विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये कशा पद्धतीने टाकायचं किंवा इतर काही अपडेशन आहे याबाबत कशा पद्धतीने करायचं ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही आपणास निश्चित समजली असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।